घ्यायला सांगण्यात आलं आहे। पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। आतापर्यंत 11 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही व्यक्तींशी बचाव पथकांचा संपर्क झाला आहे। त्यांच्यापर्यंत छोटा मार्ग तयार करून खाण्याचं साहित्य पोहोचवण्यात आलं आहे। मात्र काँक्रीटचा मलबा आणि बीम पायांवर अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत। सध्या मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 24 तास बचाव कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। अतिवृष्टीमुळे गेल्या जवळपास 30-35 तासामध्ये जवळजवळ 600 मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे कधी अपेक्षा केली नसेल आपण, म्हणजे विचारही म्हणत आला नसेल अशा पद्धतीने या कचरा डेपोमध्ये सगळं पाणी शिरलं आणि त्यामुळे तो सगळा कचरा वाहून आला आणि एवढी मोठी इमारत म्हणजे पत्त्यासारखी त्या ठिकाणी खाली पडलेली आहे। आणि त्यामध्ये आकडे थोडेफार 1-2 जणांचा फरक पडेल, पण 18 आणि 5 23 जण या ठिकाणी होते सुरुवातीला। त्यातले 5 जण सुखरूप इमारत पडताबरोबर ते बाहेर आले का ते वरच्या मजल्यावर होते। 6 जणांना सगळ्या टीमने बाहेर काढलेलं आहे। या ठिकाणी एनडीआरएफ आहे, या ठिकाणी फायर ब्रिगेडचे सगळे जवान अविरत मेहनत करतायत, एसडीआरएफ आहे, या ठिकाणी सेनेचे जवानांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। सगळं युद्धपातळीवर काम चाललेलं आहे। आमचा प्रयत्न आहे की एकही कॅज्युअल्टी होणार नाही, कोणी याच्यामध्ये आपलं त्याला प्राण त्याचा गमवावा लागणार नाही, अशा पद्धतीने हे ऑपरेशन चाललेलं आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या तसंच जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। आवश्यक वाटल्यास लष्कराची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत। विकसित भारत रोजगार